आज या ठिकाणी माढा तालुक्यामध्ये आदरणीय रमेश मालक यांच्या द्राक्षाच्या बागेला आम्ही भेट देण्याकरता या ठिकाणी बार्शी तालुक्यातील सगळे बागायतदार शेतकरी बांधव या ठिकाणी येत असताना आज या ठिकाणी धनराज दादा आमच्या बरोबर उपस्थित आहेत। आज या ठिकाणी खरोखर जवळपास 100 एकर हा द्राक्ष लागवडीचा परिसर पाहून शेती पाहून अत्यंत मन प्रसन्न झालं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही हे पाहण्यापाठीमागचा उद्देश होता की कापसे बापूंनी थोडी आम्हाला माहिती दिली आणि आज ज्या पद्धतीनं माढा तालुक्यामध्ये मी लहानपणी पिंपळनेरला उतरायचो, माझ्या बहिणीकडे दहिवलीला जायचो, हा सगळा माळरान होतं या भागामध्ये आणि आज एक वेगळं शिंदे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी एक चित्र वेगळं दिसतंय आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं सहकार्यातून ज्यावेळेस बार्शी तालुक्याला पण पाणी आता पोहोचलेलं आहे आणि ह्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांकरता कशा पद्धतीने करायचा याचं मार्गदर्शन घेण्याकरता मी शिंदे परिवाराकडे या ठिकाणी येत असताना आज आदरणीय रमेश मालक यांचंही मार्गदर्शन घेतलं। धनराज दादा सरकारी खोदकरू तरुण या ठिकाणी आहे। आज जवळपास या माळरानावरती कापसे बापूंच्या मार्गदर्शनातून कंगलेंच्या त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी जवळपास 100 एकर हा द्राक्षाचा या ठिकाणी एक बाग फुलवली गेलेली आहे माळावरती आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे माढा तालुक्यामध्ये 10,000 हेक्टर द्राक्षाची लागवड आहे। ऊसच ऊस दिसतोय, केळीही दिसते। कंधार परिसर मध्यंतरीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि बार्शीला सुद्धा 6,000 हेक्टर द्राक्षाची लागवड आहे। जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 50,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र द्राक्षाचं आहे। राज्यामध्ये 5 लाख एकरच्या दरम्यान द्राक्षाचं 5 लाख हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी क्षेत्र। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतोय की रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळत नाही, परंतु आज एक नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये आलेली आहे। तर माझा आणखीनही तरुण मित्रांना, माझ्या शेतकरी बांधवांना, त्यांच्या मुलांना नम्रतेची विनंती आहे, बांधवांनो कुठेही नैराश्यामध्ये जाऊ नका। आज या ठिकाणी धनराजदादाकडे जर एका होतकरू तरुणाकडे पाहिलं तर खरोखर हे एक आदर्श घेण्यासारखं या ठिकाणी अत्यंत आम्ही जवळपास 2 तास झालं सगळे कृषी अधिकारी आमचे सिनियर राजभाऊ आहेत, देशमुख, ही सगळी मंडळी या ठिकाणी फिरत असताना मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे। कारण आता हिंगणीचे पण काही द्राक्ष बागायतदार आहेत, डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, सगळेजण एक अशा प्रकारे जर नियोजनबद्ध शेती केलीत मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं जादा उत्पन्न देणारी जी शेती आहे, मग द्राक्ष आहेत, केळी आहे, त्या खालोखाल ऊस आहे, जर आपण नियोजनबद्ध केली तर कुठलीही अडचणी येणार नाही। या ठिकाणी निर्यातीची सगळी साधनं जी द्राक्षाची पण धनराज दादांनी तयार केलेली आहेत, केळीचीही तयार केलेली आहेत आणि कशा पद्धतीने निर्यात करायची, आपल्या 1 रुपयाच्या मालाला 2 रुपयाची परदेशात कशी किंमत मिळेल ह्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। धन्य आहे धनराज दादा, मी मनापासून या माझ्या तरुण मित्राचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की असंच मार्गदर्शन आपण आपल्या भागामध्ये केलं, त्यामुळं या ठिकाणी सगळ्या माळरानावरती आज हिरवळ दिसते आणि सगळ्यांचे मळे फुललेले आहेत। असंच तुमची शिदोरी घेऊन आम्ही बार्शीला जाऊन आता जे काही पाणी या ठिकाणी आलेलं आहे त्या पाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि 4 शेतकऱ्याच्या घरात एक चांगली क्रांती त्या ठिकाणी द्राक्षाच्या माध्यमातून, केळीच्या माध्यमातून, ऊसाच्या माध्यमातून करण्याचा आमचाही प्रयत्न राहणार आहे। त्याकरता बापू आपणही जसं माढा तालुक्यामध्ये मार्गदर्शन केलंय तसं आमचे राजभाऊ सिनियर आहेत, इस्रायल वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन आलेत, असंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी करावं आणि बार्शी तालुक्यातल्या पण शेतकऱ्यांचा एक अर्थकारण उंचावं एवढीच या निमित्ताने, या भेटीच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो।